नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि इथे टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या आर्टिकल्सचे पीडीएफ्स आणि जे नवीन नवीन इनिशिएटिव्ह आहेत त्याच्या रिलेटेड पीडीएफ्स अवेलेबल होतील. सो लेट्स मूव टू अवर फर्स्ट आर्टिकल. तर बेसिकली फर्स्ट आर्टिकलचा रेफरन्स काय आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी काय केलेलं आहे, जो काही पॉलिसी रेट आहे त्यांच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या रिव्ह्यू मीटिंगमध्ये तो सेम ठेवलेला आहे, त्यांनी चेंज केलेला नाही. ठीक आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत आपण ते बघूयात. तर पहिला आपल्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट आहे की रेपो रेट. आता हा रेपो रेट त्यांनी चेंज केलेला नाहीये, सेम ठेवलेला आहे. आणि तो किती ठेवलेला आहे? सेम 6.50% हा ठेवलेला आहे. तर बेसिकली हा रेपो रेट काय असतो की ज्या वेळेस एखाद्या कमर्शियल बँकला, म्हणजे इंडियामध्ये बँकिंगचं स्ट्रक्चर जर बघितलं तर कसं आहे की अपेक्स लेव्हलला एक सेंट्रल बँक आहे, त्याला आपण आरबीआय असं म्हणतो. ठीक आहे. आणि त्याच्या अंतर्गत काही वेगवेगळ्या बँक्स आहेत, ज्या प्रायव्हेट बँक्स असतील, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट बँक्स वगैरे असतील. ठीक आहे. आणि शेड्यूल बँक्स वगैरे. तर अशा बँकला गव्हर्नमेंट काय करतं, आरबीआय काय करत असतं की त्यांना गरज भासल्यानंतर मनी लेंड करत असतं. ठीक आहे. तर ह्या जो इंटरेस्ट रेटनं आरबीआय किंवा त्याला सेंट्रल बँक असं म्हणतात, गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेक्टर बँकला किंवा कमर्शियल बँकला मनी देते, ज्यावेळेस यांना मनीची कमतरता भासते त्यावेळेस म्हणते, त्यालाच काय म्हणतात? रेपो रेट असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे सेंट्रल बँक ऑफ अ कंट्री, दॅट इज आरबीआय, लेंडिंग मनी टू द कमर्शियल बँक, त्यालाच काय म्हणतात? रेपो रेट असं म्हणतात. आणि हा रेपो रेट कशासाठी यूज केला जातो की ज्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी वगैरे आहेत तर त्या स्टिम्युलेट करण्यासाठी आणि इन्फ्लेशनचं कंट्रोल करण्यासाठी हा रेपो रेटचा यूज केला जातो. तर आता आपण बघूयात की हे इन्फ्लेशन कसं कंट्रोल केलं जातं रेपो रेटनं. तर जनरली काय होतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा की एक नॉर्मल रेपो रेट आहे 6.50. आता जर हा रेपो रेट वाढवला, म्हणजे काय, म्हणजे आता रेपो रेट तुम्हाला कळाले की सेंट्रल बँक काय करतं की ज्या कमर्शियल बँक्स आहेत त्यांना काय करतं, पैसे उधार देतं. ठीक आहे. आणि त्या इंटरेस्ट रेटवर देतात, त्यालाच काय म्हणतात? रेपो रेट असं म्हणतात. आता हा जर इंटरेस्ट रेट वाढवला, म्हणजे 6.5 वरनं हा इंटरेस्ट जर 7.5 वर केला, तर हा इंटरेस्ट रेट वाढल्यामुळे काय होतं की बँकेला ते जे कर्ज आहे ते महागात पडतं. ठीक आहे. म्हणजे याच्यामुळे टेंडन्सी काय होते, इन्क्रीजिंग रेपो रेट वाढल्यामुळं, की बँका जे आहेत ना ते अननेसेसरीली सेंट्रल बँककडनं मनी बॉरो करत नाही. ठीक आहे. म्हणजे एक्सपेन्सिव्ह बॉरोईंग होते. आणि ह्या एक्सपेन्सिव्ह बॉरोईंगमुळे काय होतं की इन्फ्लेशनचं कंट्रोल होतं. म्हणजे मार्केटमधला जो पैसा आहे तो सेंट्रल, म्हणजे कमर्शियल बँक काय करतात की एक्सेसिव्ह लेंडिंग करत नाहीत. आणि हे एक्सेसिव्ह लेंडिंग केल्यामुळे काय होत नाही की लोकांच्या हातात पैसा जात नाही. आणि लोकांच्या हातात पैसा न गेल्यामुळे काय होत नाही की इन्फ्लेशन ऑटोमॅटिकली कंट्रोल होतं. त्याच्याच विरुद्ध काय होतं की ज्या वेळेस हा रेपो रेट आहे हा 6.5 वरनं जर 5.5 केला, तर याचा अर्थ काय होतो की ह्या कमर्शियल बँकला स्वस्तामध्ये रिझर्व्ह बँककडनं पैसे मिळतात. आता हे जर स्वस्तामध्ये कमी इंटरेस्ट रेटवर रिझर्व्ह बँककडनं जर कमर्शियल बँकला पैसे मिळाले, तर मग ह्या बँक काय करत असतात की खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांकडे पैसे वाटत असतात. आता हे जर मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर पैसा अवेलेबल झाला, तर याच्यामुळे काय होतं की लोकांची जी पर्चेसिंग पॉवर आहे तर ती इन्क्रीज होते. आणि ऑटोमॅटिकली ज्यावेळेस लोकांची पर्चेसिंग पॉवर इन्क्रीज होते, तर त्यावेळेस काय होतं की एखाद्या प्रोडक्टसाठी, म्हणजे काय असतं की डिमांड भरपूर असते पण तो प्रोडक्ट लिमिटेड असतो, म्हणून काय होतं की इन्फ्लेशन वाढतं. ठीक आहे. लक्षात येतं तुम्हाला? म्हणजे ज्यावेळेस रेपो रेट कमी होतो तर त्यावेळेस इन्फ्लेशन वाढतं, आणि ज्यावेळेस रेपो रेट वाढवला जातो, इन्क्रीज केला जातो, तर त्यावेळेस इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये होतं. हे त्याच्या मागचं बेसिक मेकॅनिझम आहे. नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स हेडलाईन इन्फ्लेशन. ठीक आहे. तर बेसिकली इन्फ्लेशन मेजर करण्याचे दोन प्रकार असतात. एक असतो हेडलाईन इन्फ्लेशन आणि दुसरा असतो कोर इन्फ्लेशन. ठीक आहे. तर हेडलाईन इन्फ्लेशन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये ज्या काही गुड्स आणि सर्व्हिसेस, म्हणजे एक बास्केट असते गुड्स आणि सर्व्हिसेसची, तर त्या सगळ्या गुड्स आणि सर्व्हिसेसचं ते काय केलं जातं, म्हणजे एक पर्टिक्युलर पिरियड वाईज ते प्राइस चेंज काय झालेली आहे का, तर त्याच्यामध्ये ते कॅल्क्युलेट केलं जातं. ठीक आहे. आता हेडलाईन इन्फ्लेशन मध्ये कोणकोणते आयटम इनपुट्स असतात, म्हणजे फूड असेल, एनर्जी असेल, फ्युएल असेल, हाऊसिंग असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल. तर ह्या हेडलाईन इन्फ्लेशनचा जो स्कोप आहे तर हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, मोठा आहे. म्हणजे ऍज कम्पेअर टू जर कोअर इन्फ्लेशन जर बघितलं, तर ह्या हेडलाईन इन्फ्लेशन मध्ये जे आयटम्स इन्क्लूड होतात किंवा कव्हर होतात हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आणि सेकंड दुसरा इन्फ्लेशनचा प्रकार काय की कोर इन्फ्लेशन. तर ह्या कोर इन्फ्लेशन मध्ये कोणतं इन्फ्लेशन कव्हर होतं? फक्त असेच इन्फ्लेशन, म्हणजे फॉर एक्झाम्पल फूड असेल आणि फ्युएल असेल. आता हे फूड आणि फ्युएल जे काय आहेत हे व्होलाटाईल कंपोनेंट इन्फ्लेशनचे, ह्या बास्केटचे, तर हे काय केले जातात, कोर इन्फ्लेशन मधलं एक्सक्लूड केले जातात. म्हणजे कोर इन्फ्लेशन कॅल्क्युलेट करताना फूड आणि फ्युएलचा किंवा ट्रान्सपोर्टेशनचा याच्यामध्ये कॅल्क्युलेशन होत नाही. कशामध्ये? कोर इन्फ्लेशन मध्ये. पण हेडलाईन इन्फ्लेशन मध्ये
सगळ्याच जी बास्केट आहे गुड्स आणि सर्व्हिसेसची ती सगळीच याच्यामध्ये इन्क्लूड करायचं आहे. ठीक आहे, हा बेसिक डिफरन्स आहे. तर हे काय कॅल्क्युलेट करतं कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, तर हे तेच कॅल्क्युलेट करतं जी काही रिटेल प्राइस आहे बास्केटची गुड्स आणि सर्व्हिसेसची ते हाऊस होल्ड किती प्रमाणामध्ये कन्झम्पशन करतात आणि त्या कन्झम्पशनसाठी ते त्यावर किती प्रमाणामध्ये पैसे खर्च करतात, तर त्यालाच काय म्हणतात कन्झ्युमर प्राइस इंडेक्स हेडलाईन इन्फ्लेशन असं म्हणतात. याचा जर कंपोनंटचा जर विचार केला हेडलाईन त्याच्यामध्ये कोणकोणते येतात, फूड येतात, बेवरेजेस, हाऊसिंग, क्लोथिंग, ट्रान्सपोर्टेशन किंवा आपण याला काय म्हणतो फ्युल हा कंपोनंट असं म्हणतो. ठीक आहे, जो कोर इन्फ्लेशनच्या याच्यामध्ये येत नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण बघणार आहोत की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे तर ते कशा प्रकारे इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या टूल्सचा उपयोग करतं. आता रिसेंटलीच आपण बघितलं की रेपो रेटचा वापर कशा प्रकारे केला जातो आणि सध्याचा रेपो रेट किती आहे 6.5% आहे. नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट टूल आहे रिव्हर्स रेपो रेट. तर बेसिकली रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, तर हे कशाच्या अपोजिट आहे, रेपो रेटच्या अपोजिट. आता रेपो रेट मध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा ही सेंट्रल बँक आहे आणि ह्या काय मध्ये का खाली बँक्स वगैरे आहेत. ठीक आहे, या छोट्या छोट्या बँक्स स्टेट बँक ऑफ इंडिया वगैरे असेल, महाराष्ट्र बँक वगैरे असेल अशा. तर रेपो रेट मध्ये काय केलं जातं, सेंट्रल बँक काय करते ह्या बँकला पैसे देते इंटरेस्ट रेटवर, त्यालाच काय म्हणतात रेपो रेट असं म्हणतात. तो किती आहे 6.5% हा रेपो रेट आहे. त्यानंतर ह्या बँककडनं म्हणजे एक्सेसिव्ह मनी जर मार्केटमध्ये झाला तर ह्या बँककडनं काय करायचं असते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडनं मनी हा घेत असते, त्यालाच काय म्हणतात रिव्हर्स रेपो रेट असं म्हणतात. आणि हा रिव्हर्स रेपो रेट कसं कधी असतो की ज्यावेळेस आरबीआय ह्या कमर्शियल बँककडनं बॉरो करते त्यालाच काय म्हणतात रिव्हर्स रेपो रेट असं म्हणतात. आणि हे कशासाठी केलं जातं की मार्केटमध्ये जी एक्सेसिव्ह लिक्विडिटी आहे किंवा एक्सेसिव्ह पैसा जो आहे तर तो काढून घेण्यासाठी रिव्हर्स रेटचा वापर केला जातो. ठीक आहे, आणि हा रिव्हर्स रेपो रेट किती आहे 3.5% हा रिव्हर्स रेपो रेट आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. तर बेसिकली हे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी काय असतं की समजा आता ह्या ज्या बँक्स आहेत कमर्शियल बँक यांना जर पैशाची उणीव भासली म्हणजे अपार्ट फ्रॉम रेपो रेट त्यांना जर इमर्जन्सीमध्ये पैशाची गरज भासली तर ते काय करत असतात की सेंट्रल बँककडनं ओव्हरनाईट स्टँडिंग फॅसिलिटीचा उपयोग करून सेंट्रल बँककडनं काय करतात पैसे उधारीवर बॉरो करत असतात. ठीक आहे, त्यालाच काय म्हणतात मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. आणि हा मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीचा रेट कधी असतो किती असतो, तर हा एक लक्षात ठेवा नेहमी रेपो रेट पेक्षा हा मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीचा रेट जास्त असतो. ठीक आहे, तर या ठिकाणी रेपो रेट किती आहे 6.5% आहे आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीचा करंट रेट जर बघितला तर तो किती आहे 6.575% हा आहे. ठीक आहे, नेक्स्ट इम्पॉर्टंट कंपोनंट आहे कॅश रिझर्व्ह रेशो. तर बेसिकली हे कॅश रिझर्व्ह रेशो किंवा स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणजे काय माहितीये का की ज्या काही कमर्शियल बँक्स वगैरे असतात तर ह्या कमर्शियल बँकला त्यांच्याकडचा जो पैसा आहे एकतर वेगवेगळ्या ऍसेटच्या मार्फत किंवा लिक्विडिटी कॅशच्या मार्फत हा काय करावा लागतो की सेंट्रल बँककडे ठेवावा लागतो. कशासाठी, एखादी जर कंटिन्जन्सी सिच्युएशन जर निर्माण झाली तर त्यावेळेस तो जो पैसा आहे तर तो उपयोगी यावा म्हणून हे काय करतात कॅश रिझर्व्ह रेशो आणि स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो हे ज्या कमर्शियल बँक्स आहेत त्या काय करतात सेंट्रल बँककडे ठेवतात. आता कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय, तर याच्या नावातच आहे कॅश. ते काय करतं पर्सेंटेज ऑफ बँक्स टोटल डिपॉझिट दॅट मस्ट बी हेल्ड इन रिझर्व्ह ॲज अ कॅश. म्हणजे काही पर्सेंटेज ह्या कमर्शियल बँककडे जे आहे तर त्यांच्या टोटल कॅशच्या काही पर्सेंटेज हे काय करावं लागतं सेंट्रल बँककडे ठेवावं लागतं. आणि ते किती आहे करंटली जर त्याचा रेट बघितला तर हा 4.5% आहे कॅश रिझर्व्ह रेशो. ठीक आहे, तर हे काय करतं माहितीये का कॅश रिझर्व्ह रेशो बँकेकडे जे पैसा अवेलेबल आहे कॅशमध्ये ठीक आहे तर तो रिड्यूस करतं आणि कोणाकडे ठेवण्यासाठी ते हे करतं मजबूर करतं सेंट्रल बँककडनं. आता हा बँकेकडे जर पैसा मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल असता किंवा हा जर रेशोज मुळात असतो नसता तर एक्सेसिव्ह 4.5% जो पैसा आहे तो हा या कमर्शियल बँककडे असता. आणि कमर्शियल बँकची टेंडन्सी कशी असते मॅक्झिमायझेशन ऑफ प्रॉफिट. मग ते काय करतात हा जो पैसा आहे हा लेंड करतात आणि एक्सेसिव्ह मनी काय करतात मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करतात आणि हे झाल्यामुळे काय होतं इन्फ्लेशन वाढतं. मग हे इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी सेंट्रल बँक काय करत असते की कॅश रिझर्व्ह रेशोचा उपयोग करत असते. नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. आता बँकेच्या काही ज्या नेट डिमांड आणि टाइम लायबिलिटीज आहेत म्हणजे नेट डिमांड आणि टाइम लायबिलिटीज म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल माझ्यासारखा एखादा बॉरोवर आहे. ठीक आहे, आपल्यासारखे जे काही नॉर्मल बॉरोवर वगैरे असतात ते काय करतात त्यांच्याकडचा जो डिपॉझिटचा पैसा आहे तो सेव्हिंग बँकमध्ये ठेवतात, सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवतात. आता यांच्याकडे जो जमा झालेला पैसा आहे त्यालाच काय म्हणतात टाइम नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज. आता फॉर एक्झाम्पल काही जण काय करतात माहितीये का सेव्हिंग अकाउंटमध्ये
फिक्स टाइम पिरियडसाठी ठेवतात, काही जण काय करतात की त्यांचा टाइम पिरियड फिक्स नसतो. ठीक आहे, ज्यावेळेस त्यांना गरज भासेल त्यावेळेस ते काय करतात, ह्या बँकेकडनं पैसा काढून घेतात, म्हणून त्यालाच काय म्हणतात, डिमांड लायबिलिटीज असं म्हणतात. ठीक आहे, आता ही बँकेची लायबिलिटी आहे ना, आपण ठेवलेला पैसा आपल्याला काही कालांतरानं म्हणजे आपण ज्यावेळेस मागणी करतो त्यावेळेस आपल्याला वापस करणं, ही काय झाली, बँकेची लायबिलिटी झाली. म्हणून त्याला काय म्हणलेले, डिमांड आणि टाइम लायबिलिटीज असं म्हणलेलं आहे. डिमांड कधी म्हणतात, ज्यावेळेस आपल्याला गरज असेल त्यावेळेस आपण त्यांच्याकडनं पैसा काढून घेतो, त्यावेळेस ती काय झाली, डिमांड लायबिलिटी. आणि फॉर एक्झाम्पल वेगवेगळे जे बँकेचे इन्स्ट्रुमेंट असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या स्कीम असतात 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी, आता बँकेला माहिती आहे की 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर किंवा 2 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर हा जो कोणी बॉरोवर वगैरे आहे तो पैसा काढून घेणार आहे, त्याला काय म्हणतात, टाइम लायबिलिटीज असं म्हणतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो मध्ये की पर्सेंटेज ऑफ बँक्स नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज दॅट मस्ट बी मेंटेन इन द फॉर्म ऑफ लिक्विड असेट्स. तर हे काय करावं लागतं, ह्या कमर्शियल बँक्सला त्यांच्याकडचा जो हा काही टोटल जे डिपॉझिट्स वगैरे ठेवलेले आहेत, लायबिलिटीज जे आहेत, त्याच्यापैकी काही जो पर्सेंटेज जो आहे हा काय करायला लागतो, सेंट्रल बँक ठेवतो, आणि तो रेट किती आहे, 18% आहे. ठीक आहे, आता सेम कॅश रिझर्व्ह सारखं हा पैसा जर समजा सेंट्रल बँककडे ठेवला तर बँकेकडे काय होतो की कमी पैसा अवेलेबल होतो मार्केटमध्ये उतरवण्यासाठी किंवा बॉरोवरला देण्यासाठी, त्यामुळे काय होतं, इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये राहतं. नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट पॉईंट आहे ओपन मार्केट ऑपरेशन्स. तर बेसिकली हे ओपन मार्केट ऑपरेशन्स काय करतं, तर हे जी आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे तर ते काय करत असतं, बाईंग अँड सेलिंग करत असतं गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीजचं, डिपेंडिंग अपॉन मार्केटमध्ये सिच्युएशन वगैरे कशी आहे. ठीक आहे, म्हणजे समजा मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा अवेलेबल आहे आणि हा पैसा काय करतो, इन्फ्लेशनला कारणीभूत ठरतो. आता जर सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा आरबीआयला हा मार्केटमधून पैसा काढून घ्यायचा असेल तर ते काय करतात, ज्या गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज वगैरे आहेत तर ते काय करतात, तो सेल करतात किंवा बाय करतात. तर त्यामुळे काय होतं, इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये राहतं. नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटी. ठीक आहे, तर ही मॉनिटरी पॉलिसी कमिटी काय आहे की ही रिझर्व्ह बँक आणि जे बाकीचे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही ऑफिसर्स वगैरे असतात तर त्यांनी मिळून बनलेली एक कमिटी आहे. आणि ही कमिटी कोण स्थापन करतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही काय करतं, कमिटी गठीत करतं. आणि कशासाठी गठीत करतं, जे काही पॉलिसी रेट वगैरे इंटरेस्ट रेट वगैरे आहेत त्याचं कंट्रोल करण्यासाठी, कशाच्या मार्फत, म्हणजे इन्फ्लेशनचं कंट्रोल करण्यासाठी आणि इकॉनॉमीमध्ये जो काही इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आहे तो मेंटेन करण्यासाठी ह्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा म्हणजे त्याचं मेन फंक्शन ते आहे. याचं जर कंपोजिशन बघितलं तर त्याच्यामध्ये टोटल 6 मेंबर असतात. ठीक आहे, म्हणजे 3 मेंबर जे असतात ते आरबीआय कडून असतात आणि 3 मेंबर जे असतात ते एक्सटर्नल मेंबर असतात. ठीक आहे, तर 3 आरबीआयचे कोणकोणते मेंबर असतात, ऍज अ चेअरपर्सन म्हणून आरबीआयचा गव्हर्नर या ठिकाणी अपॉइंट केलेला असतो. त्याच्यानंतर जो डेप्युटी गव्हर्नर आहे आरबीआयचा इनचार्ज ऑफ मॉनिटरी पॉलिसी हा सुद्धा त्याच्यामध्ये एक मेंबर असतो. आणि दुसरा एक आरबीआयचा ऑफिसर असतो जो कोण नॉमिनेट करतो, सेंट्रल बोर्ड जे आहे जे आरबीआय मार्फत गठीत केलेलं असतं. ठीक आहे, तर तो त्याच्यामधला एक मेंबर आरबीआय मार्फत एक नॉमिनेट केला जातो. आणि उरलेले जे 3 एक्सटर्नल मेंबर आहेत तर हे 3 एक्सटर्नल मेंबर कोण नॉमिनेट करतं, जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे तर ते काय करतात, हे मेंबर अपॉइंटमेंट करतात. ठीक आहे, फॉर टर्म ऑफ 4 इयर, त्यांचे टेन्युअर असते तर ही 4 वर्षाची असते. आणि ते कोणकोणत्या फील्डमध्ये येऊ शकतात, फॉर एक्झाम्पल ज्यांना स्पेशल नॉलेज असेल, इकॉनॉमिक्स म्हणा, बँकिंग म्हणा, फायनान्स म्हणा किंवा मॉनिटरी पॉलिसीच्या रिलेटेड ज्यांना स्पेशल नॉलेज आहे तर असे मेंबर या ठिकाणी अपॉइंट होऊ शकतात. ठीक आहे, तर याच्या रिलेटेड तुम्हाला 2022 मध्ये इंडियन इकॉनॉमीच्या रिलेटेड इन्फ्लेशन म्हणा किंवा जो आरबीआय कसं इन्फ्लेशन कंट्रोल करतं तर त्याच्या रिलेटेड क्वेश्चन विचारत आहे, तर तुम्ही तो होमवर्क म्हणून सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे हाऊस होल्ड एक्सपेंडिचर सर्वे. तर बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की रिसेंटली हाऊस होल्ड कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्वे आलाय तर त्याच्या रिलेटेड आपल्याला माहिती बघायची. ठीक आहे, तर हा बेसिकली हाऊस होल्ड एक्सपेंडिचर सर्वे काय आहे, तर हे काय करतं, जे काही इंडियामध्ये हाऊस होल्ड्स वगैरे आहेत, ठीक आहे, तर त्यांचं काही जे एक्सपेंडिचर वगैरे आहे किंवा कन्झम्पशन पॅटर्न जो आहे तर त्या एक्सपेंडिचर रिलेटेड काय करतं, ते माहिती गोळा करत असतं. आणि हा सर्वे कोण कंडक्ट करतं की नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस अंडर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन हा सर्वे कंडक्ट करत असतं. ठीक आहे, कालच्या आपण आर्टिकलमध्ये आपण काय बघितलेले, ही जी मिनिस्ट्री आहे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन ही दुसऱ्या एका स्कीम इम्प्लिमेंट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असते. ठीक आहे, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करू शकता ही जी सेम मिनिस्ट्री आहे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन ही आपण जे बघितलेलं आहे कालच्या याच्यामध्ये आर्टिकलमध्ये, तर ती कोणती स्कीम इम्प्लिमेंटेशनसाठी ही मिनिस्ट्री रिस्पॉन्सिबल आहे. तर याच्यामध्ये हे काय करतं की डेटाचं कलेक्शन करतं, कशाच्या रिलेटेड, जो काही हाऊस होल्डचा कन्झम्पशन पॅटर्नच्या रिलेटेड डेटा आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी फूडवर कसं कन्झम्पशन केलं आहे किंवा नॉन फूडवर कसं एक्सपेंडिचर वगैरे केलेलं आहे तर त्याच्या कन्झम्पशनच्या रिलेटेड हा काय करतं, डेटा कलेक्ट करतं. ठीक आहे,
त्याचा जर पर्पज जर बघितला तर इम्पॉर्टंट जे पर्पज आहेत, पहिलं काय की हे काय करतं, एक इस्टिमेट प्रोव्हाइड करतं हाऊस होल्ड कन्झम्पशन एक्सपेंडिचर रिलेटेड. ठीक आहे, म्हणजे एक अंदाज प्रोव्हाइड करतं की सध्याचा जो रिसेंट ट्रेंड आहे तो फूडमध्ये तो कोणत्या जास्त फूडवर आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑइल सीडवर जास्त आहे, पल्सेसवर जास्त आहे, किंवा दुसरे जे फूड्स आहेत त्याच्यावर जास्त आहे. ठीक आहे, व्हेजिटेबल्सवर कशावर जास्त आहे, तर हे काय करतं, एक इस्टिमेट प्रोव्हाइड करतं. नेक्स्ट इम्पॉर्टंट पर्पज त्याचा आहे टू मेजर द डिस्ट्रीब्युशन ऑफ कन्झम्पशन एक्सपेंडिचर अक्रॉस द डिफरंट सेगमेंट्स ऑफ पॉप्युलेशन. म्हणजे वेगवेगळ्या स्ट्रॅटामधल्या पॉप्युलेशनचा जर विचार केला, म्हणजे फॉर एक्झाम्पल रूरल असेल किंवा अर्बन असेल किंवा मिडल क्लास असेल किंवा अल्ट्रा रिच किंवा रिच पॉप्युलेशन वगैरे असेल, तर त्याचं सुद्धा डिस्ट्रीब्युशन काय करतं, ह्या कन्झम्पशन एक्सपेंडिचरच्या मार्फत आपण डिटरमाइन करू शकतो. नेक्स्ट असा इम्पॉर्टंट पर्पज आहे टू अपडेट द बेस इयर ऑफ जीडीपी अँड अदर नॅशनल अकाउंट स्टॅटिस्टिक्स. तर बेसिकली हे काय करत असतं की याच्यावरनं मिळालेल्या डेटाचा उपयोग करून जे काही जीडीपीचे इयर्स आहेत किंवा जे अदर नॅशनल अकाउंटचे इयर्स आहेत, तर त्याचं सुद्धा बेस इयर हे अपडेट करत असतं. ठीक आहे, आणि हे बेस इयरचं ऍडजस्टमेंट कशासाठी केलं जातं की इन्फ्लेशनला ऍडजस्ट करण्यासाठी ह्या बेस इयरचं ऍडजस्टमेंट केलं जातं. नेक्स्ट इम्पॉर्टंट पर्पज आहे टू असिस्ट द फॉर्म्युलेशन ऑफ पॉलिसीज रिलेटेड टू पॉवर्टी, फूड सिक्युरिटी किंवा अदर सोशो इकॉनॉमिक इंडायसेसच्या रिलेटेड जे काही गव्हर्नमेंटचे प्रोग्राम आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं की काही गव्हर्नमेंटच्या पॉवर्टी रिलेटेड प्रोग्राममध्ये फॉर एक्झाम्पल 100 रुपये एखाद्या पर्टिक्युलर पर्सनला दिले जातात. ठीक आहे, तर ह्या कन्झम्पशन पॅटर्नवरून असं लक्षात येतं की फूडच्या रिलेटेड इन्फ्लेशन वाढल्यामुळे काय झालेलं आहे की त्याची जी पर्चेसिंग पॉवर आहे ती कमी झालेली आहे. मग तुम्ही जर एखादी नवीन पॉलिसी फॉर्म्युलेट करत असाल तर 100च्या ऐवजी गव्हर्नमेंट काय करतं, पुढच्या वेळेस काय करतं, 125 रुपये त्याच्यामध्ये स्कीम मध्ये अलॉटमेंट करण्यासाठी विचार करतं. तर अशा प्रकारे ह्या कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्व्हेचा आपल्याला मदत होतो. रिसेंट फाइंडिंगचा जर विचार केला तर काही इम्पॉर्टंट फाइंडिंग्स याच्यामध्ये आपल्याला सापडलेले, आपण ते बघूया. ओव्हरऑल जर रुरल एरियाचा विचार केला सगळ्या स्टेटमध्ये सॉरी, तर यांनी काय केलेल्या दोन कॅटेगरी दिलेल्या आपल्याला. पहिला आहे मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट. तर याच्यामध्ये ओव्हरऑल स्टेटचा जर विचार केला तर सगळ्यात टॉपला जो येतो हरियाणा, आणि ह्या मिल्क आणि मिल्क प्रोडक्टवर हरियाणा किती स्पेंड करतं, 41.7%. त्याच्यानंतर एग, फिश आणि मीटचा जर विचार केला तर टॉपला स्टेट आहे केरला, आणि ते त्यांच्या टोटल एक्सपेंडिचर किती एक्सपेंडिचर करतं, 23.5%. ठीक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट आपला याच्यामध्ये फाइंडिंग आहे इन्क्रीज इन मंथली कन्झम्पशन एक्सपेंडिचर पर पर्सन. तर या ठिकाणी काय केलेलं आहे, 2011-12 ते 2022-23 चा डेटा प्रोव्हाइड केलेला आहे रुरल आणि अर्बन एरियासाठी. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे 2011-12 जे कन्झम्पशन एक्सपेंडिचर होतं ते किती होतं, 1430 होतं, आणि ते वाढून आता सध्या किती झालेलं आहे, 3773. म्हणजे जवळपास 3 ते 4 पट हे कन्झम्पशन एक्सपेंडिचर वाढलेलं आहे. आणि पर्सेंटेज वाईज जर विचार केला त्याच्यामध्ये किती ग्रोथ झालेली आहे, 164% एवढं ग्रोथ झालेली आहे. अर्बन एरियाचा जर विचार केला 2011-12 मध्ये त्यांचं कन्झम्पशन एक्सपेंडिचर किती होतं पर पर्सन, हे 2630 रुपये होतं, आणि हे 2022-23 मध्ये वाढून किती झालेले आहे पर पर्सन, 6459 रुपये असं झालेलं. म्हणजे जवळपास 3 पट हे पर्सेंटेज वाढलेलं आहे. आणि पर्सेंटेज वाईज जर विचार केला तर 146% असं ते वाढलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट आपलं डेटा आहे शेअर ऑफ फूड इन टोटल कन्झम्पशन एक्सपेंडिचर. ठीक आहे, तर रुरल एरियामध्ये फूडचा जर विचार केला टोटल कन्झम्पशन एक्सपेंडिचर मध्ये तर किती असतो तो 46%, आणि अर्बन एरियामध्ये किती आहे तो 39%. म्हणजे काय हे इंडिकेट करतं की अर्बन एरियामध्ये ऍज कम्पेअर टू द रुरल एरिया ते फूडवरचं जे टोटल एक्सपेंडिचर आहे तर हे काय आहे, हे कमी आहे. ठीक आहे, म्हणजे इथं काय की बाकीच्या ज्या यांच्या ऍक्टिव्हिटीज वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज म्हणजे मनोरंजनाच्या ऍक्टिव्हिटी असतील किंवा हेल्थच्या रिलेटेड जे एक्सपेंडिचर असेल ते म्हणा, किंवा स्कूलिंगच्या रिलेटेड, शहरामध्ये कसं ह्या गोष्टी महाग असतात, तर त्याच्यावर हा पैसा जो आहे हा अर्बन एरियामध्ये जास्त खर्च होतो ऍज कम्पेअर टू द रुरल एरिया. आणि रुरल एरियामधलं जे फूडचं एक्सपेंडिचर आहे तर हे अर्बन एरियापेक्षा जास्त आहे. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. प्रिलिम मध्ये अशा प्रकारचे पॉईंट्स वगैरे विचारू शकता, तर तुम्ही तो फक्त काय करायचं माहिती का, ऍक्च्युअल की जो फिगर आहे तो लक्षात ठेवण्यापेक्षा जो ट्रेंड आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल शेअर ऑफ फूड इन टोटल एक्सपेंडिचर जर बघितलं रुरल आणि अर्बन मध्ये तर कशामध्ये जास्त आहे, रुरल मध्ये. ठीक आहे, कशापेक्षा, अर्बन पेक्षा. टोटल डेटा लक्षात ठेवण्याची गरज नाही. हा जो ट्रेंड आहे ना, रुरल मध्ये जास्त आहे फूडचं कन्झम्पशनचा रेट आणि अर्बन मध्ये कमी आहे, म्हणजे टोटल एक्सपेंडिचर तो. त्याच्यानंतर मंथली कन्झम्पशन एक्सपेंडिचरचा जर विचार केला पर पर्सन तर कोणामध्ये जास्त आहे, अर्बन एरियामध्ये जास्त आहे ऍज कम्पेअर टू द रुरल एरिया. ठीक आहे, अशा प्रकारचं तुम्ही काय करा, फक्त ट्रेंड लक्षात ठेवा. नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे सिग्निफिकन्स ऑफ द सर्वे. आता याचं जर सिग्निफिकन्स बघितलं तर पर्पज मध्ये जे पॉईंट्स कव्हर होतात तेच रिपीट होतात. पहिलं काय, पॉलिसी फॉर्म्युलेशनसाठी आपण बघितलं कशा प्रकारे पॉलिसी फॉर्म्युलेशनसाठी हा डेटा इसेन्शियली यूज केला जातो. त्यानंतर इकॉनॉमिक प्लॅनिंगसाठी, आणि दुसरं काय सोशल रिसर्चसाठी सुद्धा याचा
उपयोग केला जातो. ठीक आहे, या ठिकाणी हाऊस होल्ड कन्झम्पशनच्या रिलेटेड जो काही एक्सपेंडिचर सर्वे आहे रिलेटेड एक क्वेश्चन प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे, तुम्ही तो होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचा. नेक्स्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं काय केलेलं आहे की त्यांनी असं ठरवलेलं आहे की जो आपलं कॅपिटल अकाउंट आहे त्याला मोर लिबरलाइज करायचं. त्याच्यानंतर ग्लोबलायझेशन ऑफ रुपीज आणि डिजिटल पेमेंटच्या रिलेटेड त्यांनी काही इम्पॉर्टंट गोष्टी काही फ्युचरमध्ये ठरवल्या आहेत, तर आपण त्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने बघूयात. तर पहिलं काय, इंटरनॅशनलायझेशन ऑफ इंडियन रुपीज. तर बेसिकली इंटरनॅशनलायझेशन ऑफ इंडियन रुपीज म्हणजे काय की सेम आहे, म्हणजे जसं डॉलर हा वाईडली ऍक्सेप्टेबल म्हणून यूज केला जातो वर्ल्डमध्ये ऍज अ मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून, ज्यावेळेस एखाद्या कंट्रीमध्ये किंवा दुसऱ्या कंट्रीच्या मार्फत म्हणजे एक कंट्री आणि दुसऱ्या कंट्री या दोघांमध्ये ट्रेड होतो, तर सरस काय केलं जातं, डॉलरचा यूज केला जातो. ठीक आहे, म्हणजे डॉलर काय ही वाईडली ऍक्सेप्टेबल करन्सी आहे. तसंच इंडियाची जी इंडियन नॅशनल रुपीज करन्सी आहे तर त्याचं वाईडली ऍक्सेप्टन्स व्हावं इंटरनॅशनल ट्रेडमध्ये, त्यालाच काय म्हणतात, इंटरनॅशनलायझेशन ऑफ इंडियन रुपीज असं म्हणतात. ठीक आहे, प्रोसेस ऑफ इन्क्रीजिंग द यूज ऑफ इंडियन नॅशनल रुपीज इन इंटरनॅशनल ट्रेड अँड फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, पहिली गोष्ट तर काय की हे दुसऱ्या कंट्रीवरचा जो रिलायन्स आहे हा रिड्यूस करतं, किंवा दुसरे डॉलर म्हणा किंवा अदर मेजर ज्या करन्सीज आहेत, जापनीज येन असेल, ठीक आहे, तर अशा ज्या कंट्रीजवरचा जो इंडियाचा डिपेंडन्स आहे तो काय करतं, रिड्यूस करतं. नेक्स्ट त्याचं इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह काय, फॅसिलिटेट इझियर ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट. म्हणजे फॉरेन करन्सीमध्ये जे काही वेगवेगळे ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंटच्या ऍक्टिव्हिटी होतात तर त्या इझिली कॅरीड आउट करण्यासाठी हा सुद्धा काय त्याचा मेजर ऑब्जेक्टिव्ह आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह काय, एनहान्स इंडियाज इकॉनॉमिक इन्फ्लुएन्स इन ग्लोबली. आता इंडियाचा जर इंडियन नॅशनल रुपीज जर हा ग्लोबली यूज करायला लागले तर ऑटोमॅटिकली काय होतं की इंडियाचा जो इकॉनॉमिक इन्फ्लुएन्स आहे किंवा इंडियाची जी इकॉनॉमी आहे ती ऑटोमॅटिकली काय होते, स्टेबल आणि ग्रो व्हायला मदत होते. याचे जर बेनिफिट बघितलं तर काय की इंडियाचे जे बिझनेसेस वगैरे आहेत जो इंटरनॅशनल ट्रेड कॅरी आउट करतात तर त्यांच्यासाठी जो काही ट्रान्झॅक्शन कॉस्ट असणार आहे तो काय असणार आहे, कमी असणार आहे ऍज कम्पेअर टू द डॉलर किंवा अदर करन्सीचा. कशामुळं, कारण ते एक्सचेंज रेट जो आहे तर तो आपण स्वतः मॅनेज करू शकतो. ठीक आहे, यामुळे दुसरा एक फायदा काय होतो की रिड्यूस एक्सचेंज रेट रिस्क. आता इंडियाचे जे बिझनेसमॅन आहेत तर ते इंडियन करन्सीज यूज करतात इंटरनॅशनल ट्रेडसाठी, त्यामुळे काय होतं की दुसऱ्या कंट्रीच्या करन्सी बद्दल म्हणजे कन्व्हर्जन करण्याची गरज नाही, त्यामुळे काय होतं की जे एक्सचेंज रेटची रिस्क आहे ती ऑटोमॅटिक रिड्यूस होते. नेक्स्ट इम्पॉर्टंट बेनिफिट याच्यामध्ये आहे इन्क्रीज डिमांड फॉर इंटरनॅशनल रुपीज. ठीक आहे, आणि यामुळे काय होतं की मोर स्टेबल करन्सी जी आहे तर ती फ्युचरमध्ये त्याची जी व्हॅल्यू होतं ती मोर स्टेबल होण्यासाठी मदतनीस ठरते. नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे कॅपिटल अकाउंट. तर बेसिकली हा जो कॅपिटल अकाउंट आहे तर कशाचा एक पार्ट आहे, जो काही बॅलन्स ऑफ पेमेंट आहे त्याचा एक पार्ट आहे. ठीक आहे, आता बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय की अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन कशामध्ये, गुड्स असतील, सर्व्हिसेस असतील किंवा वेगवेगळे ऍसेट्स वगैरे असतील म्हणजे फायनान्शियल ऍसेट्स वगैरे असतील, तर त्याच्यामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन इंडियाचा जो काही रेसिडेंट आहे म्हणजे एखाद्या कंट्रीचा रेसिडेंट, हे सगळ्यांचे ट्रान्झॅक्शन दुसऱ्या कंट्रीच्या रेसिडेंट बरोबर ज्यावेळेस होत असतील त्यालाच काय म्हणतात, बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतात. ठीक आहे, आणि ह्या बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये दोन इम्पॉर्टंट त्याचे कंपोनंट पार्ट असतात. पहिला असतो करंट अकाउंट आणि दुसरा असतो कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, तर ह्या कॅपिटल अकाउंट करंट अकाउंट मध्ये काय असतं, हे करंट अकाउंट काय रेकॉर्ड करत असतं की ऑल जे एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट्स असतात गुड्स ट्रेड्स मधले, गुड्स म्हणा किंवा सर्व्हिसेसचे जे काय असतात तर ते कशामध्ये रेकॉर्ड होतात, करंट अकाउंट मध्ये रेकॉर्ड होतात. आणि कॅपिटल अकाउंट म्हणजे काय की असे जे सगळे ट्रान्झॅक्शन असतील, इंटरनॅशनल परचेस असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल सेल ऑफ ऍसेट्स असतील किंवा मनी, स्टॉक्स किंवा बॉन्ड्स वगैरे असतील तर हे कशामध्ये इन्क्लूड होतात, कॅपिटल अकाउंट. आता नावातच बघा कॅपिटल, कॅपिटल म्हणलं की ह्या ठिकाणी काय आला, मनी आला, स्टॉक्स आला, बॉन्ड्स आला. ठीक आहे, तर असे सगळे ट्रान्झॅक्शन ज्या अकाउंटमध्ये कॅल्क्युलेट होतात त्याला म्हणतात कॅपिटल अकाउंट. आणि करंट अकाउंट म्हणजे काय की हे मनीचे रिलेटेड सोडून म्हणजे ज्याच्यामध्ये गुड्स म्हणा, सर्व्हिसेस म्हणा, हे सगळे ट्रान्झॅक्शन ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेट होतात त्याला काय म्हणतात, करंट अकाउंट असं म्हणतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये कॅपिटल अकाउंट मध्ये इम्पॉर्टंट कंपोनंट पार्ट जर बघितले तर पहिला कंपोनंट पार्ट आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, म्हणजे एखादी कंट्री म्हणजे एक्सटर्नल कंट्री इंडियामध्ये ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करते तर त्याला काय म्हणतात, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात. नेक्स्ट आहे पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, म्हणजे अशी इन्व्हेस्टमेंट ज्याच्यामध्ये स्टॉक्समध्ये किंवा बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केला जाते त्याला काय म्हणतात, पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. नेक्स्ट याचा कंपोनंट पार्ट आहे लोन्स आणि बोरोइंग्स. तर बेसिकली इंटरनॅशनल लोन्स वगैरे आपण जे घेतो एखाद्या कंट्री किंवा आपण दुसऱ्या कंट्रीला एखाद्या ज्यावेळेस लोन देतो तर तेव्हा सुद्धा कशाच्या अंतर्गत येतो की कॅपिटल अकाउंटच्या अंतर्गत हा पार्ट येतो. नेक्स्ट आहे बँकिंग कॅपिटल, जे काही बँकिंगच्या रिलेटेड सगळे ट्रान्झॅक्शन वगैरे झालेले असतील ऍसेट्स आणि लायबिलिटीच्या मार्फत
तर त्याला काय म्हणतात, बँकिंग कॅपिटल असं म्हणतात. आणि अदर इन्व्हेस्टमेंट म्हणजे ह्या वरच्या 4 इन्व्हेस्टमेंट सोडून ज्या काही बाकीच्या इन्व्हेस्टमेंट असतील तर त्या सुद्धा याच्यामध्ये काय कव्हर होतात, कॅपिटल अकाउंटमध्ये कव्हर होतात. ठीक आहे. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी. तर बेसिकली कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा की इथं 2 कंट्रीच्या करन्सीज आहेत, ही इंडियन नॅशनल रुपीज आणि US डॉलर. ठीक आहे. तर हे कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी काय सांगतं की फ्रीडम टू कन्वर्ट लोकल फायनान्शियल ॲसेट्स इनटू फॉरेन फायनान्शियल ॲसेट्स अँड व्हाईस वर्सा ॲट मार्केट डिटरमाइंड एक्सचेंज रेट. ठीक आहे. म्हणजे एखाद्या हा फायनान्शियल ॲसेट्स आहे, आपण असं कन्सिडर करू बॉन्ड आहे, हे जर आपल्याला दुसऱ्या करन्सीमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल, म्हणजे त्याची जर व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करायची असेल दुसऱ्या करन्सीमध्ये, आणि सेम इथला बॉन्ड जो आहे तो इंडियन करन्सीमध्ये जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्यालाच काय म्हणतात. आणि आपण जर हे फ्रीली करू शकत असू, ठीक आहे, ज्या मार्केट डिटरमाइंड रेटनं जर आपण हे फ्रीली करू शकत असू विदाउट एनी गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन, तर त्याला काय म्हणतात, कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी असं म्हणतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर बेनिफिट बघितलं तर काय इम्पॉर्टंट बेनिफिट्स आहेत, तर हे काय करत असतं की जे काही फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे फ्री जर कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी असेल तर याच्यामुळे काय होतं की फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी ती इझिली अट्रॅक्ट होते. ठीक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट बेनिफिट काय की प्रोव्हाइड ग्रेटर ॲक्सेस टू द इंटरनॅशनल फायनान्शियल मार्केट. जे काही इंटरनॅशनल फायनान्शियल मार्केटमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन वगैरे होणार आहेत तर ते सुद्धा काय होतं, त्याला ग्रेटर ॲक्सेस प्रोव्हाइड करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे एनहान्स इकॉनॉमिक इफिशियन्सी थ्रू बेटर ॲलोकेशन ऑफ द रिसोर्सेस. याच्यामध्ये जर रिस्क इम्पॉर्टंट बघितल्या म्हणजे कोणकोणते रिस्क फॅक्टर याच्यामध्ये आहेत, तर हे काय करतं की ग्लोबल लेवलला म्हणजे मार्केट डिटरमाइन असल्यामुळे जे काही रिस्क अवेलेबल आहेत ग्लोबल लेवलला मार्केट डिटरमाइन असल्यामुळं, तर त्या ह्या रिस्कचा याच्यावर काय होऊ शकतो, परिणाम होऊ शकतो. कशावर, एक्सचेंज रेटवर, म्हणजे कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटीवर ह्या एक्सचेंज रेटचा त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मार्केट जर ऑलरेडी व्होलाटाईल असेल, ठीक आहे, म्हणजे एक्सचेंज रेट जर वाढले तर हा सुद्धा काय होतो, याचा परिणाम कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी होतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट याच्यामध्ये रिस्क आहे रिस्क ऑफ सडन कॅपिटल आउटफ्लो. आता बेसिकली कधी कधी कसं होतं एखाद्या कंट्रीमध्ये किंवा दुसऱ्या कंट्रीमध्ये म्हणा की हे सडन कॅपिटल आउटफ्लो झाल्यामुळे, म्हणजे आउटफ्लो कशामुळे होतं, एकतर तिथं फेवरेबल इन्व्हेस्टमेंट जर म्हणजे फॉर एक्झाम्पल दुसऱ्या कंट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी जर फेवरेबल कंडिशन अवेलेबल झाल्या तर हे काय होतं, एखाद्या कंट्रीमधलं कॅपिटल दुसऱ्या कंट्रीमध्ये सहजरित्या आपण एक्सचेंज करू शकतो किंवा नेऊ शकतो. तर हे काय होतं, याच्यामुळे फायनान्शियल स्टॅबिलिटीला धोका निर्माण होतो. ठीक आहे. हे याच्यामध्ये इम्पॉर्टंट रिस्क याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपला ई रुपीज. तर बेसिकली हे ई रुपीज काय आहे, तर हे काय डिजिटल रुपीज, यालाच आपण काय म्हणतो डिजिटल रुपीज म्हणतात. आणि हे काय की जे काही करन्सी नोट आहेत म्हणजे फिजिकल फॉर्म मध्ये इंडियामध्ये ज्या काही करन्सी नोट्स अवेलेबल आहेत त्याचंच काय एक डिजिटल व्हर्जन असणार आहे. आणि हे कोणी इंट्रोड्यूस केलेले, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे इश्यू केलेलं आहे. याचं जर कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं तर हे काय की जसे काही फिजिकल कॅश अवेलेबल असते तसंच डिजिटल फॉर्म मध्ये एक डिजिटल लेंडर असणार आहे, त्यालाच काय म्हणतात, ई रुपीज असं म्हणणार. ठीक आहे. त्याच्यानंतर युज फॉर ट्रान्झॅक्शन अँड स्टोअर इन डिजिटल वॅलेट, म्हणजे तुम्हाला हे फिजिकली स्टोअर करण्याची गरज नाही. जसे की वेगवेगळे ऍप्लिकेशन्स अवेलेबल असतात तसं तुम्ही ते डिजिटल वॅलेट्समध्ये स्टोअर करू शकता. याच्या जर ऑब्जेक्टिव्ह जर आपण बघितलं तर काय की डिजिटल पेमेंट वगैरे आहे, म्हणजे आपला जो इंडियाचा गोल आहे डिजिटल डिवाइड कमी करण्याचा किंवा डिजिटल लिटरसी प्रमोट करण्याचा, तर हे काय करतं की प्रमोट डिजिटल पेमेंट याच्यामधनं प्रमोट करतं. ठीक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे रिड्यूस डिपेंडन्सी ऑन कॅश. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस फिजिकल कॅश कॅरी करण्याची गरज नाही. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे एनहान्स ट्रान्सपरन्सी. आता हे डिजिटल फॉर्म मध्ये असल्यामुळं काय की याचे जे ट्रान्झॅक्शन्स वगैरे आहेत ते इझिली ट्रॅक होऊ शकतात, त्यामुळं याची जी ट्रान्सपरन्सी आहे ती ऑटोमॅटिकली याच्यामध्ये मेंटेन होते. ठीक आहे. तर कन्व्हर्टिबिलिटी ऑफ रुपीच्या रिलेटेड 2015 मध्ये एक PYQ विचारण्यात आले होता, तुम्ही तो होमवर्क म्हणून सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपले आजचे आर्टिकल संपलेले आहेत. तुम्हाला जर आपली कन्सेप्ट आवडली असेल करंट अफेअर्स प्लस त्याच्या रिलेटेड जो बेसिक थेरीचा पार्ट आहे तो, तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. थँक्यू.